नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात अभेद्य, सर्वात भव्य आणि सर्वात गोड किल्ल्याबद्दल, देवगिरी किल्ला, ज्याला आज आपण दौलताबाद किल्ला म्हणून ओळखतो. महाराष्ट्रात जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ लेण्याव्यतिरिक्त अभिमान बाळगावा अशा अनेक वास्तू आहेत. यादवांची राजधानी असलेला देवगिरीचा दुर्ग म्हणजेच दौलताबादचा किल्ला हा त्यापैकीच एक आहे. रामदेवराय यादवांपासून निजामशाहीपर्यंत अनेक राजांचे कर्तृत्व पाहिलेला हा किल्ला छत्रपती संभाजीनगरची शान आहे. छत्रपती संभाजीनगर पासून सुमारे 15 किलोमीटरवर असलेल्या या किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी असे आहे. देवगिरी हा किल्ला एका 200 मीटर उंच दगडाच्या टेकडीवर वसलेला आहे. हा किल्ला म्हणजे केवळ दगडांचा गड नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या बुद्धी, पराक्रम आणि युद्धकलेचा जिवंत पुरावा आहे. देवगिरी किल्ल्याच्या सुरुवातीचा गड बांधणीचा भाग इसवी सन 8व्या ते 9व्या शतकाच्या दरम्यान राष्ट्रकूट राजवटीत झाला. तेव्हा या परिसराला देवगिरी किंवा देवगड असे म्हणतात. राष्ट्रकूट साम्राज्यातील राजधानी मानली जाणारी मालखेड म्हणजे आजची कर्नाटकातील मान्यखेड पासून फार लांब नसल्याने हा प्रदेश त्यांच्या सामरिक नियंत्रणाखाली होता. राष्ट्रकूटांनी मुख्यतः सैन्य आणि कर संकलन केंद्र म्हणून येथे एक लहान परंतु अत्यंत सुरक्षित गड बनवला. नंतर जेव्हा यादव राजवंश उदयास आला तेव्हा त्यांनी राष्ट्रकूटांच्या त्या जुन्या गडाचा विस्तार करून तो एक महाकाय दुर्ग बनवला. यादव राजांनी इथे राजवाडे, बुरुज, दरबार, जलव्यवस्था आणि भूलभुल्लैया यासारखी सुरक्षा व्यवस्था उभारली. त्या काळात देवगिरी हे यादवांची राजधानीचे ठिकाण होते. किल्ल्याभोवती खोल खाई, तीव्र उंच खडकाळ भिंती, भोवती 50 फूट रुंदीचा खोल पाण्याने भरलेला खंदक आहे. खंदकाच्या तळापासून 150 ते 200 फूट उंचीचा कडा इतका तासून काढलेला आहे की सापालाही वर चढून जाता येणे शक्य नाही. आत जाण्यासाठी फक्त एक अरुंद वळणदार वाट. त्या वाटेत अशा भूलभुलैया आहेत की शत्रू आत शिरला तर त्याचा मार्गच हरवतो. किल्ल्याच्या दरवाजांवर भले मोठे लोखंडी शूल होते, ज्यामुळे हत्तीनेही दार तोडणे अशक्य होतं. या सगळ्यांमुळे देवगिरीला म्हणायचे हा गड म्हणजे अजिंक्य आहे. सुमारे 200 वर्ष म्हणजे इसवी सन 1050 ते इसवी सन 1296 पर्यंत देवगिरी किल्ला एकदाही जिंकला गेला नाही. सलग 200 वर्ष अभेद्य असा पराक्रम कदाचितच कोणत्या किल्ल्याचा असेल. चालुक्य, सातवाहन, राष्ट्रकूट यांच्यानंतर 12व्या शतकाच्या शेवटच्या 25व्या वर्षात देवगिरीच्या यादवांचा उदय खानदेश परिसरात झाला. कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील 5वा भिल्लम या राजपुत्राने देवगिरी शहराची स्थापना करून पुढे तेथून राज्य चालवले. पुढे सिंघन व त्यानंतर त्याचा नातू कृष्ण यांनी राज्य वाढवले. राजा भिल्लम, सिंघम, रामचंद्र असे यादव राजांनी या गडावरून आपले राज्य भक्कमपणे चालवले. महाराष्ट्रात हा काळ समृद्धी, ज्ञान आणि संस्कृतीचा सुवर्ण काळ होता. पण मग दिल्लीच्या सत्तेवर बसलेल्या एका धूर्त आणि महत्वाकांक्षी सुलतानाने या अभेद्य गडावर नजर ठेवली. तो म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी. वेळ आहे इसवी सन 1296 ची. त्यावेळी राजा रामचंद्र यादव देवगिरीवर राज्य करत होते. देवगिरी श्रीमंत राज्य होतं. तेथे सुवर्ण, धान्य आणि संपत्ती प्रचंड प्रमाणात होती. हीच संपत्ती मिळवण्यासाठी खिलजीने गुप्त योजनेचा आराखडा आखला. अल्लाउद्दीनने थेट युद्ध न करता फक्त 20,000 सैनिकांची छोटी फौज घेऊन गुप्तपणे दक्षिणेकडे मोर्चा वळवला. तेव्हा यादव राजे गंगा खोऱ्यातील दुसऱ्या मोहिमेत व्यस्त होते. देवगिरीचा किल्ला जरी अजिंक्य होता तरी शहर आणि धनसंपत्ती खालच्या भागात होती. खिलजीने आधी तेथील राजधानीत प्रवेश केला आणि लोकांना गाफील पकडलं. राजा रामचंद्र यादवांनी लगेच किल्ल्यात आसरा घेतला, पण त्यांना लवकर मदत पोहोचवता आली नाही. खिलजीने शहरावर नियंत्रण मिळवलं आणि अन्न पुरवठा बंद करून किल्ल्याला वेढा घातला. किल्ल्यात पाण्याची आणि अन्नाची टंचाई निर्माण झाली. राजाला किल्ला टिकवणे अशक्य झालं. शेवटी राजा रामचंद्र यादवांनी शरणागती पत्करली. 1296 मध्ये सुमारे 200 वर्षाच्या इतिहासात नंतर देवगिरी किल्ला पहिल्यांदा जिंकला गेला, पण तो बलाने नव्हे तर बुद्धीने आणि भुकेने. खिलजीने युद्धात नव्हे तर योजनेत विजय मिळवला. यानंतर देवगिरीवर अनेक राज्यांनी राज्य केले. मोहम्मद तुघलक, बहामनी, मुघल, मराठे आणि निजाम. पण कोणालाही हा किल्ला नष्ट करता आला नाही. त्याची अभेद्य रचना आजही जशीच्या तशी उभी आहे. तुघलकने तर हा किल्ला इतका सुरक्षित वाटला की त्याने दिल्लीची राजधानी देवगिरीला हलवली आणि त्याचं नाव ठेवलं दौलताबाद.
देवगिरी किल्ला आजही महाराष्ट्राच्या अभिमानाचं प्रतीक आहे. तो फक्त दगडांचं गड नाही, तर शतकानुशतके टिकून राहिलेलं धैर्य, नियोजन आणि बुद्धीचं प्रतीक आहे. शौर्याने किल्ला उभा राहतो, पण बुद्धीनेच तो जिंकला जातो. तर ही कहाणी होती देवगिरी किल्ल्याची. धन्यवाद.